इथे मी बकऱ्याचा अर्धा किलो मटण घेतलाय, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून, आणि त्यात टाकण्यासाठी इथे मी 1 पाव सुरण घेतलाय. तर आधी आपण सुरण बाजूला ठेवूया आणि हा मटण आधी मॅरिनेट करायला लावूया. तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलाय. इथे मी दही, घरी बनवलेली दही घेतली, फ्रेश दही आहे. तर 2 चमचे मी मोठे दही टाकून घेते. आणि अशा पद्धतीने जर मॅरिनेट करून आपण जर हा मटण ठेवला तर खूप छान चव लागते त्याची. एक चवीपुरतं मीठ टाकते आणि अर्धा चम्मच हळद टाकून हे सगळं हाताने आपल्याला मिक्स करून ठेवायचे, मॅरिनेट करून ठेवायचे. म्हणजे याच्या आतपर्यंत मीठ आणि आलं लसूण पेस्ट वगैरे मुरला जातो, दही. तर आता आपण हा सुरण साफ करून घेऊया. तर याच्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची आपल्याला. आणि हा सुरण कापताना पण हाताला तेल वगैरे लावायचं, नाही तर हाताला खाज येऊ शकते. तर आणि याला तुम्ही बटाट्याऐवजी हा सुरण टाकला तर भाजी खूप चवदार होते, खूप टेस्टी होते. तर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण या मीडियम साईजचे मी असे काप करून घेते, कारण जास्त मोठे काप करायचे नाहीये, तर लवकर शिजत नाही म्हणून. तर असे ह्या साईजचे आपण काप करून घ्यायचे. आता हा सुरण पण मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता सुरण धुवून झालाय तर लगेचच मी गॅसवर पाणी ठेवून ते शिजवायला ठेवलंय. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते, म्हणजे सुरणच्या आतपर्यंत मीठ भिनला जाईल. आणि आता सुरण शिजला आहे तर आपण तो साईडला खाली उतरून ठेवू. त्यातलं पाणी काढून त्याच्यात थंड पाणी टाकून ठेवायचा. आणि एका साईडला मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकलाय. तसंच मी ते खडा मसाला घेतलाय, तेजपत्ता, दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या, 2 काळ्या वेलच्या, आणि 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले, तेही मी टाकते. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर वरती परतून घ्यायचे. तर कांदा लवकर परतून व्हावा म्हणून इथे मी चवीपुरतं मीठ टाकते. मीठ थोडं कमीच टाकायचं. आपण मटणामध्ये पण मीठ टाकून ठेवलं मॅरिनेट करताना. तसेच मी मोठे 2 चमचे वाटण टाकून घेतलंय. वाटण मी आधीच बनवलेला, व्हिडिओ मोठी होऊ नये म्हणून. तर तसंच इथे टाकण्यासाठी 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा धनापूड, 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा जिरेपूड. हे मसालेही टाकून घ्यायचे वाटणासोबत. छान त्यांना परतून घ्यायचं. आता हे मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि मसाले व्यवस्थित परतून घेते. आता मसाले व्यवस्थित परतून झाले तर लगेचच आपण हा मॅरिनेट करून ठेवलेला मटण आहे तो टाकून घ्यायचा आणि हा मटण या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मटण मी आज कुकरला लावणार नाहीये, तर असंच वाफेवर शिजून घेणार आहे. तर याच्यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. असं खोलगट ताट ठेवायचं आणि त्याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे त्याची वाफ या मटणाला लागते आणि मटण लवकर शिजला जातो. तर इथे 5 मिनिटं झालीत, आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलंय आणि या मटणाला भरपूर असं पाणी सुटलंय. मी अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं, पाहू शकता तुम्ही. तर पुन्हा याला सगळं असं मिक्स करून हा मटण शिजेपर्यंत आपण याच्यात पाणी टाकणार नाहीये. मटण हा असा वाफेवरच शिजून घ्यायचा, म्हणजे चवीला पण खूप अप्रतिम लागतोय. तर असं व्यवस्थित करून मी झाकण ठेवून आणि त्या झाकणामध्ये पाणी ठेवून देते, म्हणजे तो वाफेवरती शिजला जाईल. तर 10 मिनिटासाठी असं वाफेवरती शिजून घेणार. तर इथे 10 मिनिटं झालीत आणि तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा जास्त त्याला तेल सुटलंय आणि पाणी सुटलंय. तर सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचा आणि खाली जळू नये म्हणून हा 5-5, 10-10 मिनिटात चेक करायचा. तर असं व्यवस्थित चेक करून आता एकदा आपण मटण शिजलंय का तेही बघू. तर इथे एखादा पीस घ्यायचं मटणाचा आणि त्याला चेक करायचं शिजलंय का. इथे मटण थोडं शिजलंय, पण त्याला आपण अजून 5-10 मिनिटं वाफेवरती शिजून घेऊ. थोडासा, म्हणजे इथे 80% मटण आता शिजलेलं आहे. तर आता आपण जे सुरण शिजवून साईडला ठेवलं होतं ते आता आपण ह्या मटणामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. सुरण असा शिजवून घेतल्यामुळं तो त्याच्यात मटणामध्ये लवकर मिक्स होतो
आणि त्यालाही छान चव येते. आणि सगळं मिक्स करून मी झाकण ठेवून परत वाफेवरती शिजवून घेणार अजून. तर इथे 5 ते 10 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे, तेल सुटलंय आणि मटण तर आता शिजलेलाच आहे. तर आपल्याला थोडा रस्सा बनवायचा आहे, म्हणून मी ताटात जो पाणी ठेवलाय, गरम झालेलं पाणी आहे, तोच या भाजीमध्ये, मटणामध्ये टाकून घेते आणि सगळं व्यवस्थित करून झाकण देऊन परत त्या झाकणामध्ये पाणी ठेवून 5 ते 10 मिनिटं ठेवून देणार. पाणी कमी टाकलंय म्हणून त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी मी ओतून ठेवते. नाही इथे 10 मिनिटं झाली आहेत, झाकण काढते. पाहू शकता तुम्ही. तर आता आपण मटण शिजलंय का ते चेक करूया. तर मटणाचं एक पीस घेऊन मी ताटामध्ये घेऊन बघते शिजलाय की नाही. तर इथे जवळजवळ 80 ते 90% मटण शिजला आहे. तर पुन्हा तो आपण अजून 5-10 मिनिटं शिजून घेऊया. झाकण ठेवून ताटात पाणी ठेवून द्यायचं, म्हणजे लवकर शिजला जातो. तर इथे 5 ते 10 मिनिटं झाली. पुन्हा आपण मटण चेक करूया शिजलंय का. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर इथे मटण व्यवस्थित शिजला आहे. तर आता आपण 2 मिनिटं झाकण देऊन असंच वाफेवरती थोडासा रस्सा कमी करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यात सुरण पण छान मिक्स झालाय. तुम्ही कधीतरी हे बटाट्याऐवजी हा सुरण टाकून बघा, मटणामध्ये किती जबरदस्त होतोय. आणि इथे आपल्याला पाहिजे तितका कालवण तयार झालेला आहे मटणाचा. तर त्यास बंद करते आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि ते तयार आहे आगरी स्टाईल झणझणीत असा सुरण घातलेल्या मटणाचा कालवण. तर तुम्हाला मी वाटीमध्ये रस्सा कालवण काढूनही दाखवते. आणि एकदा जर तुम्ही हा सुरण घातलेला मटणाचा रस्सा खाल्ला तर तुम्ही कधीच बटाटा टाकणार नाही, बटाट्याऐवजी सुरणच टाकाल. आणि हा रस्सा तुम्ही जिरा राईस, भाकरी, चपाती सोबत खाऊ शकता. खूप छान होतो. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.